नमस्कार, मी उदय दिनकर गाडगे, स्वाभिमानी जोगी जमात गोसावी समाज संघटनेचा अध्यक्ष। दिनांक 22/12/2024 रोजी पुणे राजगुरू नगर येथे दुर्वा सुनील मकवाने व कार्तिकी सुनील मकवाने यांच्यावर लैंगिक छळ करून त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे। या गुन्ह्यात अजय दास नावाचा 54 वर्षीय व्यक्ती अटक झालेला असून त्याला अटक केलेली आहे, पण तो परप्रांतीय आहे। अजूनही आम्हाला संशय आहे की नेमका हाच गुन्हेगार आहे का, नेमका हाच आरोपी आहे का कुणीतरी केलेले असणार आणि याला अडकवलेला असणार, किंवा खरा आरोपी आम्हाला गावला पाहिजे, सत्य आमच्या पुढे आलेलं पाहिजे। ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। या घटनेचा आम्ही जाहीर निषेध म्हणून दिनांक 3/1/2025 रोजी राजगुरू नगर येथे शिरवली टोल नाका येथे रस्ता रोको आंदोलन छेडणार आहोत। तरी माझी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे म्हणा किंवा समाजामार्फत माझे आपणास सांगणे आहे की आपण या दोन्ही आपल्याच लेकरांना, आपल्याच मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी हजारोच्या संख्येने शिरवली टोल नाका राजगुरू येथे उपस्थित राहून दिनांक 3/1/2025 रोजी आपल्याच लेकीला न्याय मिळवून देण्याचे काम करावे। आज त्या नराधमाने आपल्या ज्या मुलीची जी दशा केलेली आहे किंवा त्यांचे वय काय, एकंदरीत आपल्या जरी मुलीला साधा खोकला, ताप, सर्दी जरी असेल तर आपल्याला रात्रभर झोप लागत नाही। आज या मुलींचा त्या दोन्हीपैकी एक मुलीवर रेप झालेला आहे आणि त्यांनी ज्या कुणी नराधमाने केलेला आहे त्यांनी केले त्यावेळी याला किती यातना झाल्या असेल, याला किती दुःख झाले असेल, याचं त्यावेळी म्हणजे काय दशा झालेली असणार आणि त्याला किती सण करावं लागलं असणार, किती तडपडले असणार। मग हे खरोखरच माझं पण आपल्याला सांगणं आहे की आपण हजारोच्या संख्येने येऊन तिथं यांना न्याय देण्याचे काम करावे। ही माझी आपणा सर्वांना समाजामार्फत जाहीर आव्हान आहे। आम्ही दिनांक 3/1/2025 रोजी राजगुरू नगर येथे शिरवली टोल नाक्याला रस्ता रोको आंदोलन करणार आहोत। आमच्या प्रामुख्याने जे काही मागण्या असतील की संबंधित या खटल्याचे सत्य समाजापुढे यावे, त्याच्यानंतर सदरचा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला जलद गतीने फाशीची शिक्षा देण्यात यावी। तसेच पीडित कुटुंबाला आर्थिक मदत ही जाहीर व्हावी। आमच्या आंदोलनाची जर दखल घेतली नाही तर दरवेळी आमच्या आंदोलनाची तीव्रता वाढत जाईल आणि या आंदोलनाची वेळीच दखल घेतली नाही, कायदा सुव्यवस्थेला याचा काय अनुचित प्रकार घडला तर त्या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र सरकारवर राहील। याची महाराष्ट्र सरकारने नोंद घेऊन आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष न करता आमच्या गोसावी समाजाला न्याय देण्याचे काम करावे। असे न झाल्यास तर महाराष्ट्राच्या कोपऱ्यातून प्रत्येक गोसावी बांधव, त्यात माय लेकरे असतील, लहान पोरं असतील, ही सर्व लोक हजारोच्या संख्येने तिथे उपस्थित राहणार आहे। तरी आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष न करता महाराष्ट्र सरकारने याची गंभीरपणे दखल घ्यावी आणि माझे महाराष्ट्रातील तमाम गोसावी बांधवांना जाहीर आव्हान आहे की आपल्या लेकीला, आपल्या समाजातील लेकीला आपण न्याय देण्यासाठी हजारोच्या संख्येने दिनांक 3/1/2025 रोजी शिरवली टोल नाका येथे राजगुरू नगर येथे यावे
अशी मी समाजाला विनंती करीत आहोत।